JN1 का जो हालत है वो रहने के लायक नहीं है। अतिरेक झाले आता ह्या गोष्टीचा, अंत म्हणण्यापेक्षा अतिरेक झालेला आहे, सहनशीलतेचा अतिरेक झालेला आहे। रोना भी आता है, दुख भी आता है, हम लोग बोले किसको? हमारा कोई गरीब का कोई सुनता है कोई सुनने वाला? हमारा कोई बोला आज तक माई का लाल? कोई भी नहीं बोला। हाँ, तो हम किसके पास जाए, किसके पास रोए हम लोग? आम्ही या बिल्डिंगमध्ये जेव्हा जोरात पाऊस येतो ना, तेव्हा अगदी जीव मुठीत घेऊन घरात थांबून राहतो। उद्या माझी बिल्डिंग पडते की बाजूवाल्याची बिल्डिंग पडते आणि त्याच्यामध्ये आम्ही दबून मरणार आहोत की आम्हाला लात मारून हाकलून लावून मग आम्हाला तसे मारणार आहोत। असं वाटतं आपण आपला चेहऱ्याला मारून घ्यावा, काहीतरी करावं, काहीतरी हे म्हणजे म्युन्सिपालिटीत जाऊन सगळं डांबर घेऊन सगळं सोडून टाकावं। महानगर पालिका से हाथ जोड़कर विनती करता हूं कि सर जल्दी कोई कदम उठाइए, नहीं तो ये कब्रिस्तान में तब्दील हो जाएगा। शहर के बीचों बीच खड़ा ये खंडर नहीं, बल्कि ये प्रशासन और सरकार की दुर्लक्षता की गाथा है। ये व्यथा है उन लोगों की जिन्होंने एक घर की आस में अपनी जिंदगी अंधेरों में गुजार दी। ये व्यथा है उन लोगों की जिनकी सहनशीलता का अंत और अब सब्र का इम्तिहान खत्म हो गया है। ये व्यथा है JN टाइप में रहने वाले रहवासियों के दुखों और परेशानियों की। वाशी के बीचों बीच बसा JN टाइप इमारत और वहां पर रहने वाले नागरिकों ने दशकों पूर्व अपनी मेहनत की कमाई से आशियाना बनाया, मगर आज उनका यही आशियाना घर नहीं बल्कि खंडहर ज्यादा दिखाई देता है। हालात इतने जर्जर जिसे यहाँ की इमारतें और इन इमारतों की दीवारों पर उगे पौधे और वृक्षों की टहनियाँ बयान कर रहे हैं। पहले सिडको द्वारा घटिया दर्जे के निर्माण कार्य ने गरीबों को छला, यहाँ के लोगों को छला और अब महानगर पालिका के न्यायिक क्षेत्र में आए इन इमारतों में रहने वाले रहवासियों को हर बरसात में धोखादायक इमारत घोषित कर लोगों को खुद हटने का नोटिस भेज खाना पूर्ति कर अब महानगर पालिका भी अपना पलड़ा झाड़ना शुरू कर चुकी है। चुनाव आए, चुनाव गए, सरकार आई और सरकार चली गई, मगर न यहाँ के लोगों की जिंदगी बदली और न ही यहाँ की इमारतों के हालात। अवस्था इतनी विकट कि ताश के पत्तों की तरह कब यहाँ की इमारतें बिखर कर गिर जाएं, कहना मुश्किल। मगर फिर भी न यहाँ के रहने वाले रहवासियों के लिए ट्रांजिट कैंप बनाने की अनुमति और न ही कोई पर्यायी व्यवस्था। सरकार के कठिन नियम और शर्तों के कारण पुनः निर्माण का भी मसला अधर पर। सवाल ये उठ खड़ा होता है कि क्या इस नोटिस बाजी और बैनर लगाकर खाना पूर्ति करने से काम चल जाएगा? क्या महानगर पालिका का ये दायित्व नहीं कि प्रशासन की धोखाधड़ी के शिकार बने इन JN टाइप के नागरिकों को न्याय दिलवाए? थक चुके हैं यहाँ के लोग इंतजार में। यहाँ के लोगों का यही रोष और दर्द आज उनकी जुबान से बयान हो रहा है। हाथ जोड़कर विनती कर रहे हैं लोग, शायद प्रशासन के बहरे कानों तक उनकी आवाज पहुंच जाए। भीती तर पहिली अशी आहे की गव्हर्नमेंटने जी पाठवलेली नोटीस ही आम्हाला ह्या धोकादायक बिल्डिंगीपेक्षा जास्त घाबरवते। कारण की आपल्या या देशात आम्ही एक नागरिक आहोत, पण त्या नागरिकांना सरळ सरळ वाळीत टाकण्याची ही नोटीस आहे। कारण की या नोटिसाद्वारे सरळ सरळ NMMC हे दर्शवते की इकडच्या लोकांची आम्हाला चिंता नाही आहे। हे बिल्डिंगी पडल्यानंतर तुम्ही तुमची रिस्पॉन्सिबिलिटी स्वतः घ्या। दोन्हीकडून मरणच आहे ना। कारण की आम्हाला हे नाही माहिती की समजा महापालिकेची नोटीस पाठवलं आहे त्याला आम्ही सामान्य माणसांनी उत्तरं काय द्यायची आणि दाद कुणाला विचारायची? दाद विचारायला आम्हाला कोणी वाली नाही आहे।
महानगरपालिकेकडे गेलो तर आम्ही काम केलेलं आहे. आम्ही लोकनेत्यांकडे गेलो तर ते सांगतात की तुमच्या बिल्डिंगी तुम्ही रिकाम्या करा आणि रिकामे करून द्या, मग आपण बिल्डरच्या घशात घालू त्या. मग आमच्यासारख्या लोकांनी करायचं काय, ज्यांच्याकडे आपल्या घरात चालवण्यासाठी पैसे नाही आहेत आणि आजच्या ह्या लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये तर नोकऱ्यासुद्धा गेलेल्या आहेत. अशा परिस्थितीत ना पैसे ना घर, मग शेवटी दारोदारी हिंडण्याची आमच्यावर पाळी येणार आहे. आणि ज्या दिवशी एखादी बिल्डिंग पडेल त्या दिवशी फक्त सांत्वनासाठी येतील, उरलेल्या लोकांना घरातून बाहेर काढण्यात येईल. त्यांची व्यवस्था कुठे केली जाईल हे तर देवालाच माहिती. ही परिस्थिती आहे सध्याची. अगर इन लोग महानगर पालिका बोलते ना कि तुम लोग रूम खाली करो, वो भी बारिश आएगा तभी इन लोग बोलते रूम खाली करो. इतना दिन सोते हैं क्या इन लोग? पहला हम लोग को बोलने का ना, या तो हमारे लिए कुछ तो करो, तुम बंदोबस्त करो हमारे लिए, तभी हम लोग रूम खाली करेंगे. ऐसा कैसा करेंगे हम लोग रूम खाली? आज हम लोग रूम ले सकते हैं, उस टाइम में ले लिए कैसा भी एक एक पैसा जमा करके हम लोग ने रूम लिए है. ये तो हम लोग इनके ताबे में रूम देंगे हम लोग और रोड पे रहेंगे? कहाँ रहेंगे हम लोग? रोना भी आता है, दुख भी आता है. हम लोग बोले किसको? हमारा कोई गरीब का कोई सुनता है कोई सुनने वाला हमारा, कि ताकि वो सुने हमको, हमारे पास आके हमको बोले कि हाँ हम करते हैं ये काम. कोई बोला आज तक माई का लाल? कोई भी नहीं बोला. हाँ, तो हम किसके पास जाए और किसके पास रोए हम लोग? दरवर्षी असे बोर्ड लावून आम्हाला सांगितलं जातं घरं खाली करा. घरं खाली करून आम्ही जायचं कुठे, आम्ही राहायचं कुठे, हा प्रश्न निर्माण होतो. आम्ही कशी काय घरं खाली करणार आणि पावसाळ्यात राहणार कुठे? तर बोर्ड लावला आहे की बाबा हे मोडकळीस आलेलं आहे तर नाही, तुम्ही ह्या लवकरात लवकर खाली करण्यात या. खाली करून आम्ही जायचं कुठे? ह्या परिस्थितीत आम्ही इथं राहतो आहे. कधी म्हणजे रात्री झोपलो पावसाळ्याच्या परिस्थितीत, उद्या आम्ही उठू की नाही ह्याची शक्यता नाही आहे, ही गॅरंटी नसते आम्हाला. काय जाचक अटी आहेत ह्या तरी तुम्ही सांगाव्यात, की त्यातनं एखादी मागे करो, हे कमी जास्त करून तुम्ही ते सोडवा ना. शेवटी जे तुमच्या हातात आहे तुम्हीच करू शकता ना. फक्त असे बोर्ड लावून तुम्ही तुमची जबाबदारी झटकू शकत नाही आहे की मोडकळी झाले तर तुम्ही खाली करा. जर तुम्हाला वाटतंय ना ह्यातनं मार्ग निघावा, ह्या त्या अटी कमी करा ना, शिथिल करा ना, काय कुठेतरी द्या. जब कभी भी यहाँ की जनता अप्रोच करती रही कि भाई हमारे घरों की हालत देखिए, हम मौत के साए में रह रहे हैं, प्लीज़ हमारे लिए कुछ करिए. महानगर पालिका एक ही काम करती है कि नोटिस दे के चली जाती है, बोर्ड लगा देती है, बैनर लगा देती है कि ये बिल्डिंगें बहुत धोखादायक हैं, आप कहीं भी दूसरी जगह चले जाओ. लेकिन उनको कभी भी इस बात का जवाब देने को हुआ ही नहीं. जब हमने पूछा कि हम जाएं तो जाएं कहाँ? आम जनता बहुत दुखी है और मौत के साए में एक एक पल जो है ना गुजार रही है यहाँ पर. और गवर्नमेंट ये चाहती है, जहाँ तक हमें ऐसा लगता है, कि भाई 2-4 बिल्डिंग गिरें, कुछ लोगों की मृत्यु हो जाए और वहाँ भाई इनको मिलेगी और इशू गर्म होगा, इनका भला होगा, जनता का भला इसमें होने वाला. जान हथेली में लेकर ऐसी इमारतों में रहने का डर और दर्द शायद इस काकी से ज्यादा कोई बयान नहीं कर सकता. आम्ही कसं जगतो, कसं राहतो, कसं झोपतो, काय खातो हे आम्हाला माहीत. आमच्या जीवावर आम्ही कसं उभं राहतो हे आम्हालाच माहीत. आज आम्ही ज्या घरात झोपतो ना रात्री, तर आमचा जीव मुठीत घेऊन झोपतो. जर उद्या ही म्युन्सिपाल्टी आम्हाला साथ देत नाही, आमच्याकडे लक्ष देत नाही, कुठल्या बाबतीत त्यांना सांगायला गेलं तर ते येऊन बघत नाही, मग तुम्ही ते बंद करा. भीती आम्हाला अशी आहे मॅडम, की आज जर आम्ही झोपलो रात्री, जर हालचाल थोडी काही झाली किंवा कसला झटका आला, धक्का बसला, तर आम्हाला कोण वाचवणार? मुंबईमध्ये जी परिस्थिती झाली ती वाशीमध्ये व्हावं ही वाट बघतात. कितनों का दर्द बताऊं और कितनों की पीड़ा, शायद समय कम पड़ जाए, मगर इनकी तकलीफें और उन पर होता शोषण शायद किसी को नजर ना आए. यार इस बात का है कि बिल्डिंग जो उसका जो ये है, बिल्डिंग का लाइफ ख़त्म हो गया है, तो ये कभी भी मतलब धोखे से गिर सकती है और इसमें कभी भी मतलब किसी की भी मतलब जान का खतरा है. अभी तो हमको मजबूरी से रहना है, बाहर घर खुद का छोड़ के बाहर किराए पे नहीं जा सकते, क्यों किराया हम लोग उतना अफोर्ड करने के लिए हम लोग उतना ये नहीं है. मतलब पालिका से यही डिमांड करना है कि हमको जल्दी से जल्दी परमिशन दे कि मतलब रीडेवलपमेंट में जाए. भीती म्हणजे आहे, किती वेळा प्रत्येक घराचा छताचा भाग पडतोय, कधी खिडकी पडते, कधी गॅलरीचा भाग पडतोय, कधी जिन्याचा भाग पडतोय. अनेक लोक घायाळ झालेली आहेत, अनेक
लोक सिनियर सिटीजन जे मृत्यूमुखी झाले, कधी आमची पुनर्बांधणी होणार आणि कधी घरं तयार करणार? आम्ही कित्येक वर्ष ह्याचा पाठपुरावा करतो आहे. ह्याचा फायदा कोण घेत आहे? ह्याचा फायदा होणार बिल्डर, ह्याचा फायदा घेणार NMMC. आमची एखादी बिल्डिंग पडली तर ऑब्वियसली आम्हाला हाताला पकडून बाहेर काढण्यात येणार. पण ही बिल्डिंग पडायच्या अगोदर काय व्यवस्था केली पाहिजे? का आपल्याकडे काही व्यवस्था आहे की आम्ही ह्या देशातले नागरिकच नाही अशी आम्हाला ट्रीटमेंट दिली जाते? आम्ही या बिल्डिंगमध्ये जेव्हा जोरात पाऊस येतो ना, तेव्हा अगदी जीव मुठीत घेऊन घरात थांबून राहतो की उद्या माझी बिल्डिंग पडते की बाजूवाल्याची बिल्डिंग पडते, आणि त्याच्यामध्ये आम्ही दबून मरणार आहोत की आम्हाला लात मारून हाकलून लावून मग आम्हाला तसे मारणार आहेत. ही ह्या इकडची एक दुखद कहानी है. मैं बोलता हूँ बॉम्बे की बिल्डिंगों से यहाँ के बिल्डिंगों की कंडीशन ज़्यादा ख़राब है. क्यों? ये जो बिल्डिंगें बनाई गई, ये जब आपकी लिमे कमेटी, आपकी IIT कमेटी प्रूव कर चुकी है कि जिस मटेरियल से ये बिल्डिंगें खड़ी हैं ये किसी भी वक्त ताश के पत्तों के जैसे ही ढह जाएंगी. क्या यहाँ का प्रशासन सोया हुआ है? यहाँ का जो शासन है उनको समझता नहीं है? सब समझता है, लेकिन उनको अपनी राजनीति करनी है. यही गरीब जनता बेचारी उनके पीछे भागती है. 5 साल के बाद में आया वोटिंग, चलो बाबा ये लोग कुछ करेंगे, लेकिन आज तक मैडम जी यहाँ पर किसी ने कुछ नहीं किया है. महानगर पालिका से, पूरी सरकार से हाथ जोड़कर विनती करता हूँ कि सर जल्दी कोई कदम उठाइए, नहीं तो यहाँ पर मतलब कैसा ये कब्रिस्तान में तब्दील हो जाएगा. अतिरेक झाला आता ह्या गोष्टीचा, अंत म्हणण्यापेक्षा अतिरेक झालेला आहे, सहनशीलतेचा अतिरेक झालेला आहे. मुंबई में क्या हुआ है करके अभी प्रशासन यही चाहता है कि नवी मुंबई में भी ऐसा ही हो. उन लोग इंतज़ार कर रहे हैं हमारा कि ये गरीब जनता कब मरेगी. तो मैं तो गवर्नमेंट को, सबको मैं हाथ जोड़ के विनती करती हूँ कि उन लोग हमारे ऊपर ध्यान दें. हमारे छोटे छोटे बच्चे हैं, हम लोग कैसा जीते हम लोग को मालूम है. जरा तुम आओ हमारे घर में एक दिन रह के देखो, एक रात भर सो के देखो, तो आपको मालूम पड़ेगा कि हमारी कंडीशन क्या है करके, और हम लोग कैसे जी रहे हैं हमको मालूम है. हमारे छोटे छोटे बच्चे हैं, इतना छोटा छोटा घर है, कहाँ जाएंगे हम लोग. डेंजर ऐकत झाले आणि यंदा तुटणार, पुढल्या वर्षी तुटणार. आणि आमची ह्या घरामध्ये लहानाची पोरं मोठी झाली आणि आता लग्नाचा वेळ आला आणि आजपर्यंत त्या बिल्डिंगच तुटत आहेत. आणि आज आमच्या अशी परिस्थिती आहे की ही जागा पण कमी आहे आणि आमची पोरांची लग्न होणं बहुत मुश्किल आहे. आणि एवढं डेंजर आहे का प्रत्येक बिल्डिंगमध्ये स्लॅब, दरवर्षी स्लॅब मोठे मोठे घेतात आणि जखमा पण होतात. मग ते नाही ना, कोण मेला का म्हणून विचारतात. आता मेला मरतील तेव्हाच काही बिल्डिंग तुटणार आहे का? अर्धी लोक ह्याच्यातली म्हणजे स्वर्गवासी झालेत घर करून. तर आम्हाला ह्या घराचीच आशा आहे आणि जास्तीत जास्त ही राजनीती नाही करावी आणि आमची घरं आम्हाला परत म्हणजे चांगली बांधून नवीन मिळावीत. सोय नाही, पण आमच्या परिस्थितीमुळे आम्ही इथे राहतोय आणि दुर्घटना झाली तर आम्हाला ना हे सगळं दुःख म्हणजे बघावलं जाणार नाही आणि मग राजनीती राहणार नाही. मग आम्ही कोणच गपचूप बसवून राहणार नाहीत. मग जिथपर्यंत आम्ही गपचूप आज होईल उद्या आम्ही आश्वासनावर आम्ही जगतोय. फक्त आम्हाला आश्वासन नको, आता घरं बांधून द्या. अगर प्रशासन को लगता है कि ये JN टाइप की लोग शांत है, ये मुद्दा शांत है, तो शायद आप ना समझ हैं, क्योंकि जिस दिन कोई हादसा हुआ तो जनता की रोष का पहला निशाना सिर्फ और सिर्फ प्रशासन और राजनीतिक नेता लोग बनेंगे. एक मानव के रहने के लायक बिल्डिंग्स नहीं हैं, घर नहीं हैं. इनकी खस्ता हालत इतनी जल्दी ख़राब हो गई थी, तब से इसके ऊपर राजनीति भी हो रही है और राजनीति लोगों ने काफ़ी फ़ायदा इसके ऊपर उठाया. मेरे हिसाब से पिछले 20 से 25 साल हो गए कि हर राजनेता यहाँ पे अपनी रोटियाँ सेक के अच्छी तरह से गया है, अच्छी तरह से उन्होंने अपना फ़ायदा उठाया है. लेकिन गरीब जनता के लिए ना शासन ने कुछ किया ना प्रशासन ने कुछ किया. लेकिन ये राजनेता अपना जब मकसद पूरा कर लेते हैं तो गरीब जनता का उनको कोई कुछ भी इनको पड़ी नहीं है. ये लोग बेचारे गरीब लोग जो हैं ये मरने को मजबूर है. क्या करें? सहनशीलता आमची ना एवढं म्हणजे सांगू, असं वाटतं आपण आपल्या चेहऱ्याला मारून घ्यावं, काहीतरी करावं, काहीतरी राजनीती खेळावी. पण आमच्या गरीब लोकांसोबत राजनीती खेळू नये. तुमच्या वरच्या लेवलला तुम्ही खेळा. गरिबाच्या जीवावर ते आज खुर्चीवर बसलेत आणि ह्या जनतेला तुम्ही बघत नाही. ही जनता कशी जगते, कशी राहते, कशी खाते. हां, हे जर आज जर एखादा जर सलाब पडला तर ह्या बिल्डिंगमध्ये एका बिल्डिंगमध्ये 12 रूम आहेत.
त्याच्यामध्ये एका घरामध्ये कमीत कमी तुम्ही 4 जरी माणसं पकडले तर किती झाले? 4 माणसं पकडून किती झाले सांगा? आमचं न्याय कोण करणार? अब देखना लाजमी यही होगा कि मुंबई से भी भयानक स्थिति से होकर गुजर रहे JN टाइप के नागरिकों को आयुक्त अभिजीत बांगर क्या न्याय दिलवाते हैं। मोनिका भोसले के साथ अर्चना त्रिपाठी की रिपोर्ट।